श्री काशीखंड कथासार अध्याय 11वा. पवन महात्म्य. दुर्वासाचा देवेंद्रास शाप व उशाप. विष्णुदूतांबरोबर शिवशर्मा पुढे गेला. काही अंतर पार केल्यानंतर त्याला उत्तम सुवास येऊ लागला. त्याने विष्णुदूतांना विचारले की हा सुवास कोणत्या लोकातून येत आहे, या लोकांचा अधिपती कोण आहे. विष्णुदूत शिवशर्मास म्हणाले, या लोकांचे नाव मरुतलोक आहे. या मरुतलोकांचा अधिपती वायू आहे. वायू हे पंचमहाभूतापैकी एक भूत आहे. पृथ्वीवरील सर्व मनुष्य प्राण्यांसाठी वायू हा आवश्यक आहे. वायूशिवाय प्राण टिकत नाही. वायूमुळे सर्व विश्वात चैतन्य असते. या वायूची एक सुंदर नगरी आहे. त्या नगरीचे नाव गंधवती आहे. वायू हा चिरंजीव आहे. वायू हा देवेंद्रास प्रिय आहे. वायूच्या दिव्य शक्तीमुळे सर्व सृष्टी जिवंत राहते. सर्व सुगंधांची उत्पत्ती वायूपासून होते. वायू हा विश्वात सर्वत्र भरून राहिलेला आहे. शिवशर्मा म्हणाला, या वायूची उत्पत्ती कशी झाली ते आपण सांगण्याची कृपा करावी. विष्णुदूत म्हणाले, विंध्याद्रीच्या पठारावर निसर्गरम्य सृष्टीच्या निर्मितीसाठी विधाता अनुष्ठान करू लागला. अनुष्ठानाच्या सामर्थ्यामुळे तेथे प्रचंड झंझावत उत्पन्न झाला. त्यामुळे विधात्याने मानस ध्यान करण्यास सुरुवात केली. त्याच्या नेत्रकमलातून पाणी आले व तेच मानस सरोवर या नावाने ओळखले जाऊ लागले. या मानस सरोवरात दिव्य सुवर्णांची कमळे होती. एके दिवशी दुर्वास ऋषी त्या सरोवराजवळ आले. असा दिव्य सरोवर पाहून त्यांचे डोळे दिपून गेले. सर्वत्र सुगंध दरवळत होता. तेथील सुवर्ण कमळे पाहून दुर्वास ऋषींना वाटले की आपण एक सुवर्ण कमळाची माळ बनवून देवेंद्रास समर्पण करू. त्यामुळे देवेंद्र आपल्यावर संतुष्ट होईल. त्यांनी ताबडतोब सुवर्ण कमळाची माळ बनवण्यास सुरुवात केली. माळ तयार झाल्यानंतर दुर्वास ऋषी अमरपुरीत आले. देवेंद्राच्या सभेत प्रवेश केल्यानंतर अनेक ऋषीमुनी व देवदेवतांचे दुर्वास ऋषींना दर्शन झाले. दुर्वास ऋषींचे आगमन होताच देवेंद्राने त्याच्या यथोचित स्वागत केले. दुर्वास ऋषींनी ती सुवर्ण कमळाची माळ देवेंद्रास भेट दिली. इतर उपस्थितांना दुर्वास ऋषींनी सुवर्ण कमळे सप्रेम भेट म्हणून दिली. पृथ्वीवरील ही सुवर्ण कमळे पाहून सर्व ऋषींना व देवदेवतांना आनंद झाला. दुर्वास ऋषींनी भेट दिलेली माळ देवेंद्राने ऐरावताच्या गळ्यात घातली. उपस्थित देवदेवतांनी सुद्धा ती सुवर्णकमळे आपापल्या वाहनांच्या मस्तकावर ठेवून दिली. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर दुर्वास ऋषींना वाईट वाटले. देवेंद्राच्या या कृत्यामुळे त्यांना क्रोधाग्नी प्रज्वलित झाला. ते देवेंद्रास म्हणाले, हे प्रमदाप्रिय देवेंद्रा, तू मूर्ख आहेस. तुला भेट देण्यासाठी मी सुवर्ण कमळांची माळ तयार केली होती. ती माळ ऐरावताच्या गळ्यात घालून तू माझा अपमान केलास. तू देवाचा राजा असलास तरीही चांगल्या वस्तूंचा तुला आदर करता येत नाही. तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतर देवतांनी सुद्धा तुझ्याच अनुकरण केले. देवेंद्र असला म्हणून एवढा गर्व असणे तुला शोभत नाही. त्यामुळे मी तुला शाप देतो की तुझ्याजवळ 14 अमूल्य दिव्य अशी रत्ने आहेत. ती सर्व रत्ने स्वर्गातून गळून पडतील व समुद्रात गडप होतील. दुर्वास ऋषींची शापवाणी ऐकून देवेंद्र घाबरला. त्याला आपली चूक कळून आली. त्याने दुर्वास ऋषींना साष्टांग नमस्कार केला. देवेंद्र म्हणाला, ऋषीश्वर, मला क्षमा करा.
मी गर्वामुळे आपण भेट दिलेली माळ ऐरावताच्या गळ्यात घातली. आपण सांगाल ते प्रायश्चित्त घेण्यास मी तयार आहे. भविष्यकालात माझ्या हातून अशी चूक पुन्हा होणार नाही. दुसऱ्याने भेट दिलेली वस्तू कधीही छोटी असली तरी ती अनमोल असते, हे मला कळले. तुम्ही मला उपशाप द्या. दुर्वास ऋषी म्हणाले, पुन्हा कोणतेही कार्य करण्यापूर्वी सारासार विचार करण्यास शिक. ती 14 रत्ने पुन्हा प्राप्त करण्याची असतील तर समुद्रमंथन करावे लागेल. फक्त देवांना हे समुद्रमंथन पेलवणारं नाही. त्यासाठी तुम्हाला दानवांचेही सहाय्य घ्यावे लागेल. दानवांना आमिष दाखवून समुद्रमंथनासाठी बोलवा. 14 रत्ने प्राप्त झाल्यानंतर दानवांना कधीही देऊ नका. हे देवेंद्रा, समुद्रमंथनासाठी तुला मंदार पर्वताची रवी करावी लागेल व वासुकीची दोरी म्हणून उपयोग होईल. सुदर्शन चक्रधारी नारायणास मंथनाच्या वेळी मंदार पर्वतास आधार द्यावा लागेल. एका बाजूस देव व मंदार पर्वताच्या दुसऱ्या बाजूला दानव, अशा प्रकारे दोन्ही बाजूने घुसळण्यास त्या दिव्य रत्नांची प्राप्ती होईल. देवा दानवांच्या सहकार्याशिवाय समुद्रमंथन अवघड आहे, हे लक्षात ठेवा. दुर्वास ऋषी स्वर्गातून गेल्यानंतर क्षणार्धात ती 14 दिव्य रत्ने समुद्रात गळून पडली. विष्णुदूत शिवशर्मास म्हणाले, ही 14 दिव्य रत्ने नंदीने निर्माण केली होती. नंदी हे महादेवाचे वाहन होय. या 14 रत्नांमध्ये श्रीलक्ष्मी, कौस्तुभमणी, हलाहल विष, ऐरावत हत्ती, धन्वंतरी, वैद्यराज, कामधेनु गाय, पारिजातक वृक्ष, विष्णुचाप, चंद्रमा, रंभा, अप्सरा, देवदत्त शंख, सुरा, अमृत व नंदघोष, रथ ओढणारा उच्चश्रवा नामक दिव्य अश्व याचा समावेश होतो. ही सर्व रत्ने नाहीशी झाल्यामुळे देवेंद्रास चिंता वाटू लागली. इतर देवदेवता सुद्धा समुद्रमंथनाची परीक्षा करू लागले. बघता बघता 1 वर्ष, शतवर्ष निघून गेली, तरी सुद्धा समुद्रमंथन करण्यासाठी देव पुढे येईनात. देवेंद्राने देवगुरु बृहस्पती ऋषींना बोलावून घेतले. देवेंद्र बृहस्पती ऋषींना म्हणाला, दुर्वास ऋषींनी रत्ने प्राप्त केल्यासाठी समुद्रमंथन करण्यास सांगितले आहे. त्यासाठी दानवाचे सहाय्य घेण्यास सांगितले आहे. मी देवांचा राजा असल्यामुळे दानवांना भेटण्यासाठी मी जाणार नाही. त्यामुळे कोणाचा पाठवून हे कृपया सांगा. बृहस्पती ऋषी म्हणाले, आपण दोघेही विष्णुप्रिय ब्रह्मदेवाकडे जाऊ. ब्रह्मदेवाच यातून काहीतरी मार्ग काढतील. ब्रह्मदेवाकडे देवेंद्र व बृहस्पती ऋषी गेले. ब्रह्मदेव त्या दोघांना म्हणाले, मी सृष्टीचा निर्माणकर्ता आहे. सृष्टीचे पालनपोषण देवादिदेव विष्णू करतात. दैत्याशी सुखसंवाद साधण्यासाठी ते योग्य आहेत. त्यामुळे आपण सर्वजण श्रीहरीकडे जाऊया. सर्वजण विष्णूकडे आले. त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. केशव म्हणाला, मी दैत्याशी संवाद साधण्यासाठी शिवानीचा प्राणनाथ महादेव योग्य आहे. महादेव त्रिनेत्रधारी असल्यामुळे सर्व दानवांना पूज्य आहेत. आपण सदाशिवास शरण जाऊया. सर्वजण चंद्रशेखराला भेटण्यासाठी शिवलोकी गेले. त्रिदेव व देवेंद्र यांच्या उपस्थितीत समुद्रमंथन करण्याचा बेत आखला. सहाय्यासाठी शंकरांनी दानवाचा सहाय्यक राहू यास बोलावून घेतले. राहूबरोबर सर्व दानव सुद्धा बैठकीत उपस्थित राहण्यासाठी आले. बैठकीस सुरुवात झाली. राहूने महादेवास विचारले की आज आम्हाला येथे का बोलावले आहे. महादेव म्हणाले, दुर्वास ऋषींच्या शापामुळे स्वर्गातील 14 दिव्य रत्ने सागरात गडप झाली आहेत. समुद्रमंथन करून ती दिव्य रत्ने पुन्हा प्राप्त करायची आहेत. त्यासाठी दानवाचे सहाय्य हवे आहे. म्हणून आपण सर्वांना येथे बोलावले आहे. राहू म्हणाला, आम्ही सर्व दानव यासाठी तयार आहोत. आम्ही सर्वजण
देवाच्या रत्नासाठीच सेवा करणार, पण त्या पित्थार्थ आम्हाला मेवा मिळायला पाहिजे. महादेव म्हणाले, तुम्ही काहीही काळजी करू नका. समुद्र मंथनातून जी जी दिव्य रत्ने बाहेर पडतील त्यापैकी आपणास जी रत्ने आवडतील ती घेऊन टाका. आम्ही तुम्हाला अडथळा करणार नाही. राहू म्हणाला, महादेवा, तुम्हाला 14वी रत्ने आवडली तर आम्ही घेणार, सर्व आम्हीच घेणार. त्यापैकी तुमच्या देवांना काहीच मिळणार नाही. आम्ही दानवांना जे काही आवडते ते मिळण्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. ही अट मान्य असेल तरच आम्ही समुद्र मंथनास घेऊ. तुम्ही आम्हाला अमृत देणार असाल तर आम्ही समुद्र मंथनासाठी आणखी दानवांचा निमंत्रण करू. सर्व देवांच्या सल्लामसलतीने महादेवाने राहूस संमती दिली व अमृत देऊन असे सांगितले. यामुळे विधात्यास आनंद झाला. सर्व देवदेवतांनी व दानवांनी समुद्र मंथनासाठी जय्यत तयारी सुरू केली. उमापती महादेवाने सर्व देवदानवांना मंदार पर्वत उपटण्याची आज्ञा केली. महादेवाची आज्ञा शिरोधार्य मानून क्षीरसागराजवळ आणणाऱ्या मंदिर पर्वतास देव दानवांनी मुळापासून उपटले. तो पर्वत फार जड होता. सर्व देव दैत्य दमून गेले. सर्वजण घामाने डगमगले. सर्वजण सृष्टी पालनकर्ता श्रीहरी विष्णूचे स्मरण करू लागले. देवेंद्र आणि उपस्थितांना म्हणाला, आता समुद्र मंथनाची तयारीस आपण सुरुवात केली. तयारी करताना तुम्ही एवढे थकून गेलात तर तुमच्या हातून समुद्र मंथन कसे काय होणार? तुम्ही दोघेही एवढे शक्तिशाली असून सुद्धा थकून गेला, हे आश्चर्यच आहे. हा मंदार पर्वत 5 लक्ष योजने उंच आहे व 3 लक्ष योजने रुंद आहे. याला समुद्रात कसे न्यायचे हा यक्ष प्रश्न आहे. देवादी देव श्रीहरी विष्णूचे स्मरण केल्यानंतर ते आपल्या वाहनावर गरुडावर आरूढ होऊन मंदार पर्वताजवळ आले. देवदैत्यांची ती अवस्था पाहून केशवास दया आली. सर्वांनी पद्मनाभास करण्याची विनंती केली. मधुसूदन म्हणाले, तुम्ही निश्चित राहा, सर्व काही व्यवस्थित होईल. या मंदार पर्वतास मी समुद्रापर्यंत पोचवतो. असे म्हणून हृषिकेशाने आपले विशाळ रूप धारण केले. अनंताने आपल्या चारही हाताने विशाळ विळखा त्या मंदार पर्वतास घातला व अगदी सहजपणे उचलून गरुडाच्या पाठीवर ठेवला. नारायणाने अपाट सामर्थ्य पाहून देवेंद्रासह सर्व देवदानवांना आश्चर्यचकित झाले. देवेंद्र म्हणाला, ज्या वैकुंठनायकाने संपूर्ण विश्व एका अंशाने धारण केले आहे त्याला मंदार पर्वत उचलण्यास काहीच अवघड नाही. सर्वांनी विष्णूचा जय जयकार केला. विष्णू आपल्या वाहनावर मंदार पर्वताचे ओझे घेऊन क्षीरसागराकडे निघाले. सर्व देव दैत्यही समुद्रमंथन करण्यासाठी उत्सुकतेने समुद्राजवळ आले. शंकर पार्वती पते हर हर महादेव. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.